बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील वातावरण आता निवळलेलं आहे। मात्र मसाजोग आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येनंतर या भागात तणाव निर्माण झाला होता। 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने रात्री उशिरा मयत संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, सरपंचाची हत्या आणि त्यानंतर वातावरण बिघडलं, मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे गावामध्ये? निश्चितपणे गाव आता शांत आहे। जवळपास 24 तास गाव धुसमसत होतं। मात्र गावकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या प्रशासनाने पोलिसांनी मान्य केल्यामुळं रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान मयत सरपंच यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। आणि आता आपण बघू शकतो रक्षा सावरण्याचा हा एक विधी आहे, तो विधी या ठिकाणी होतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि गाव शांत आहे। ग्रामस्थ सध्या शांत आहेत, कारण पोलिसांनी येत्या 48 तासामध्ये जे आहेत, जे काही फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींना अटक करण्याची शाश्वती गावकऱ्यांना दिलेली आहे। CID तर्फे जो आहे तपास गावकऱ्यांची मागणी मंजूर झालेली आहे। विशेष सरकारी वकिलांची मागणीसुद्धा या ठिकाणी मान्य झालेली आहे आणि 2 आरोपी या ठिकाणी अटकेत असल्यामुळं आज गाव शांत आहे। मात्र गाव पूर्णपणे कडकडीत 100% बंद आहे। फक्त जिल्हा परिषदेची एक प्राथमिक शाळा सुरू असली तर गाव पूर्णपणे बंद आहे। एकंदरीतच पूर्णपणे शांततेचं वातावरण आहे आणि गावकरी आता एक दिलाने या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या नंतरचा धार्मिक विधी या ठिकाणी होतो आहे आणि यानंतर 48 तासाची जी काही लिमिट दिलेली आहे गावकऱ्यांनी, 48 तासामध्ये सगळे आरोपी गजाआड झाले पाहिजे, अटक झाले पाहिजे, पोलिसांनी त्याची शाश्वती दिलेली आहे। त्यामुळे आज उद्या तरी गावकरी शांततेत राहतील। मात्र 48 तासानंतर आरोपी जर अटकेत नाही आले, पोलिसांना जर सापडले नाही, तर गावकरी नेमकी काय भूमिका घेतील हे सुद्धा पाहावं लागेल। बरं सिद्धार्थ, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। दरम्यान बीडच्या परळी शहरातील व्यापारी अमोल डुबे यांच्या अपहरणाचा CCTV मधील व्हिडिओ समोर आलाय। यात व्यापाऱ्याचं अपहरण करतानाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। अपहरणावेळी खंडणी वसूल करून अमोल डुबे यांना सोडून देण्यात आलं आणि या प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी व्यापाऱ्याकडून करण्यात आली आहे। पुणे शहराच्या हडपसर भागातील सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात। ज्या कारमधून वाघ यांचं अपहरण झालं होतं त्या कारमध्ये हे 2 जण होते अशी माहिती समोर आली आहे। संबंधित आरोपींनी वाघ यांचा कारमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे आणि आतापर्यंत या प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत। वाघ यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे असा आरोप उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। विधानसभेच्या निकालानंतर 20 दिवसांनंतरही जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कुणाकडे आहे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतोय असंही राऊत म्हटलेत। बीडच्या केजमध्ये सरपंचाची हत्या, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून असे अनेक गुन्हे समोर आहेत असं देखील ते म्हटलं। पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। दिवसाढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे, त्याची हत्या होते आहे, सतीश वाघ सारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला, आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा फोन उचलला जात नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारे चालवायचं आहे का, हे त्याने एकदा स्पष्ट करावं। आम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ। ठीक आहे, आम्ही रस्त्यावरती उतरू, आमच्यावर तुम्ही गोळ्या झाडाल, बाकी काय कराल, आम्हाला तुरुंगात टाकाल, बाकी तुमच्या हातात काय आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे। रोड रोमियोंच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती।
भाग्यश्री घाडगे असं या आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव असून ती 11वी शिकत होती आणि याच मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. काही दिवसांपासून या मुलीची आरोपी सोहम बळीराम मिंदर आणि काही तरुण नेहमी छेड काढत होते. त्याचबरोबर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचीही धमकी देत होते. याला कंटाळून या मुलीनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलंय. त्याचबरोबर या मुलीला न्याय मिळावा यासाठी अंबडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असून रॅली देखील काढण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, काय अपडेट? आपण जर बघितलं तर ही तरुणी जी आहे ती 11वीच्या वर्गामध्ये शिकत होती आणि या शिक्षणादरम्यान कॉलेजला जात येत असताना काही तरुण जे आहेत ते या मुलीला जे आहे ते नेहमी छेडत असे. मागच्या 2 वर्षांपासून हा सगळा जो प्रकार तो सुरू होता. यानंतर या मुलीनं तिच्या घरच्यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या तरुणाला अटक सुद्धा केली. सध्या तो तरुण जो आहे तो जेलमध्ये आहे. मात्र या मुलीसोबत आणखी काही टवाळखोर मुलं होते. त्यांनी सुद्धा या मुलीचे काही व्हिडिओ फोटो जे आहेत ते व्हायरल केले करण्याची धमकी सुद्धा त्या मुलीला दिली होती आणि त्याच्यावर तणावातून त्या मुलीनं आत्महत्या केली. आज या सगळ्या मुलीला जे आहे ते न्याय मिळावा म्हणून सगळ्या अंबड शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि एक मोठ्या रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढील कारवाई जी आहे ते सुरू असून 4 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. बरं रवी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मालेगाव वोट जिहाद फंडिंगचा आता महाराष्ट्र ATS तपास करणार आहे. गृह खात्यानं या तपासासंबंधी आदेश दिलेले आहेत. मालेगाव इथल्या नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि हे पैसे वोट जिहादसाठीच वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात ईडीनं मालेगाव, मुंबईसह सुरत आणि अहमदाबाद इथे छापे टाकले होते. सोमय्यांनी हे संपूर्ण प्रकरण वोट जिहादशी संबंधित असल्याचा दावा करत हा घोटाळा 1000 कोटींचा असल्याचा आरोप केला होता. देशातील 21 राज्यातील 201 बँक खात्यातून ही 1000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय सोमय्यांनी व्यक्त केला. दरम्यान या आर्थिक घोटाळ्यातील 600 कोटी रुपये दुबईला गेल्याचा आरोप करत विधानसभेच्या निवडणुकीत वोट जिहादसाठी यातील 100 कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप सोमय्यांनी केला आणि या आर्थिक घोटाळ्याचा मास्टरमाइंड मेहमूद भगाड हा फरार आहे. यात एकूण 27 संशयित असून यातील 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामध्ये मालेगावातील सिराज मोहम्मदसह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे. मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळा याचा तपास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी ATS एंटी टेररिस्ट स्क्वॅडला करायला सांगितलं आहे. माहिती अशी आली आहे की जो मेहमूद भगड यांनी हे जे मालेगाव वोट जिहाद फंडिंग स्कॅम केलं आहे, एकंदर 1000 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि गँगनी मेहमूदकडे पाठवले. 21 राज्यात असे 201 शेल कंपन्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आले. त्या अकाउंटमधून आणखीन पण असे हजारो कोटी रुपये डायव्हर्ट करण्यात आले आहे. तर हा घोटाळा फक्त 1000 कोटीचा नाही, मल्टिपल गँग, मल्टिपल क्रोर्स म्हणजे हजारो कोटीचा घोटाळा आहे. हा पैसा वोट जिहादसाठी वापरण्यात आला. जे मुस्लिम फॅनेटिक ऑर्गनायझेशन, टेरर लिंकच्या संस्थांकडे पैसा देण्यात आला आहे. हा पैसा ड्रग माफियानी पण हीच मोडस ऑपरेंडी उपयोगात आणली आहे. यातला पैसा दुबईला गेलेला आहे. हिंदुस्थानाचा मालेगावचा मास्टर माइंड मोहम्मद भगड, पण त्याचा बॉस जो आहे हा दुबईमध्ये बसलेला आहे. त्याची लिंक त्या दाऊद पाकिस्तानची आहे, ISIC आहे की काय आहे हे शोधायचं आहे.